पुण्यामध्ये टिपू सुलतान या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलेलं होतं त्यावरून आता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पुण्यामध्ये आपण दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये सध्या आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। टिपू सुलतान यांच्या संदर्भात जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान केलेलं होतं त्यावरून भाजप आणि काँग्रेस हे आता आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। भाजपने जे आंदोलन केलेलं आहे त्याला काँग्रेसनं उत्तर दिलेलं आहे। काँग्रेस सुद्धा आंदोलन करते आणि भाजपच्या आंदोलनाला त्यांच्याकडून सुद्धा उत्तर दिलं जात आहे। तर भाजप आणि काँग्रेस आता आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। सपकाळ यांच्यावरून पुण्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। हर्षवर्धन यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। आपण हे दोन दृश्य पाहतोय। हातामध्ये भगवे ध्वज घेऊन, हातामध्ये फलक घेऊन आम्ही सर्व शिवबाचे मावळे असे फलक घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। तर त्याच आंदोलनाला काँग्रेसकडून सुद्धा उत्तर दिलं जात आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, सध्या आपल्याला भाजप आणि काँग्रेस एकमेकांच्या आमने सामने आलेलं पाहायला मिळत आहेत। भाजप आंदोलन करत आहे आणि त्याला काँग्रेस सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देते। नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं आता भाजप त्यांचा फोटो या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यांना चपलाच्या जोड्यांनी मार दिला जातोय। आपण या ठिकाणी पाहतोय की आक्रमक झालेले आहे भाजप। अरे हा खऱ्या अर्थाने ह्या टिपू सुलतानीची जी अवलाद आहे ते आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा हा प्रयत्न करतोय आणि ह्या सगळ्या अवलादी या औरंगजेबाच्या अवलादी आहेत, या अफजलाच्या अवलादी आहेत, या टिपू सुलतानच्या अवलादी आहेत आणि इथं आता उपस्थित आहे ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत। पुढच्या काळामध्ये त्यांचा हा जो हिरवा साप आहे हा पुण्यभूमीवर आम्ही ठेसल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। तुम्हाला फ्लेक्स काढायला लावलं, फ्लेक्स जो लावला आहे त्याला विरोध काँग्रेस करत होती। त्यांना काँग्रेसला संपूर्णपणे हिंदू धर्माचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदू धर्मातील झालेल्या सगळ्या राजा यांचा विरोधच आहे। त्यांना या विचारसरणीचा विरोध आहे आणि ते इथून आधी अशा मुघली विचारांचं लांघून चारण हे करत आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहतो की आता टिपू सुलतानचा जो फोटो आहे त्याच्यात आता हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। त्यांना आता या ठिकाणी मारो आंदोलन करण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की त्याच्या फोटोला जे आहे ते जोडो मारले जात आहे, चपला मारले जात आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे दृश्य आहेत आणि या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला सुद्धा या ठिकाणी जोडे मारण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर काँग्रेस भवनमध्ये पण एक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा भाजपच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काँग्रेसच्या बाहेर या ठिकाणी भाजप जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। महिला कार्यकर्ते आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। निवेदिता, काय खरं या ठिकाणी जोडे मारले जातात, काय भावना आहे? खरं तर भाजपकडे तीव्र आंदोलन जे आहे ते काँग्रेसच्या विरोधात केलं जातं। लक्षात घ्या, टिपू सुलतान सारखा क्रूर कर्म या देशात होऊन गेलाय, देशाचं दुर्भाग्य। सरळ हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की शिवाजी महाराजांनी टिपू सुलतानाला समकक्ष मांडण्यात यावं। याच्याबद्दल आपण काय बोलणार आहोत? मला असं वाटतं जोड्यांनी मारलंच पाहिजे। आम्ही महिला म्हणून अत्यंत तीव्र निषेध करतो। हिंदू धर्म आज कोणी जगवला असेल याच्यात ते छत्रपती शिवाजी महाराज होते। आपण ज्या भूमीमध्ये उभे आहोत ते छत्रपती शिवाजीनगर आहे आणि आज जेव्हा आम्ही हिंदू म्हणून जगतोय ते केवळ आणि केवळ शिवाजी महाराजांमुळे जगतोय। अशा क्रूर कर्म टिपू सुलतानाला जर समकक्ष मांडण्यात यावं असं जर हर्षवर्धन सपकाळ म्हणत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। काँग्रेसकडनं असं सांगितलं जातंय की जसं तसं उत्तर दिलं जाईल भाजपला पण। द्या ना, काय देणार तुम्ही? तुमच्याकडे शब्द नाहीये, तुमच्याकडे कंटेंट नाहीये, तुमच्याकडे संस्कार नाहीत। तुम्ही जर अशा पद्धतीने वागणार असाल उत्तर द्या। उत्तरच नाहीये, उत्तर काय देणार? या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक भाजपचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। महापौर सुद्धा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण आक्रमक झाला अध्यक्ष, काय भूमिका आहे? आज आपण पाहताय
की भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी रस्त्यावरती उभी आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणजे टिपू सुलतानची पिलावळ ही टिपू सुलतानच्या सन्मानार्थ या ठिकाणी काँग्रेस भवनला जमली. माझा या काँग्रेसला प्रश्न आहे, काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदेंना माझा सवाल आहे की शिंदे जगताप तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलादे? याचं उत्तर तुम्ही आता आम्हाला द्या. काँग्रेसने असं म्हणलं की जशास तसं उत्तर हे भाजपला दिलं जाईल, भाजपला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं शिंदेचं म्हणणं आहे. काँग्रेसला माहितीये की जशास तसं उत्तर देण्याची धमक ही फक्त भाजपमध्ये आहे. अरे पुण्यामध्ये तुम्हाला औषधाला सुद्धा शिल्लक ठेवलेलं नाहीये. तुम्ही जे मुठभर आता आहात ना ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिकला दिसणार नाही, कारण पुण्यामध्ये पुणेकर हे शिवभक्त आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे पुणेकर आहेत. तुम्ही ज्याची क्रूरता, ज्याला शौर्याचं प्रतीक म्हणून टिपू सुलतानला तुमचा प्रदेशाध्यक्ष संबोधतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करतात, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने फिरून दाखवा. या महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा मावळा तुम्हाला रस्त्यावरती चौकात चौकात अडवेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे. अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामधलं वातावरण आहे. महापौर मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पुण्यनगरीमध्ये हे असं होत आहे, तर याकडे तुम्ही कसं पाहता? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. अरे ज्या टिपू सुलतान बद्दल हे बोलताय त्याचा इतिहास अरे या टिपू सुलतानचा इतिहास म्हणजे धर्मांतराचा इतिहास आहे, आपली हिंदू मंदिरं पाडण्याचा इतिहास आहे. अशा घाणेरड्या व्यक्तीशी, अशा आक्रमकाशी तुलना तुम्ही आपल्या छत्रपती शिवरायांची करता. कोणाच्या पंक्तीत आणून बसवताय? कारण तुम्ही या अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात. काही विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे हे किती खालच्या पातळीवर पडतायत हे तुम्हालाही सगळ्यांना दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की कारवाईची मागणी करणारे का तुम्ही गुन्हा तर दाखल केलेला आहे, महापौर म्हणून त्याकडे कसं पाहता? त्यांनी नक्कीच खूप मोठा गुन्हा केला आहे, ज्याला संपूर्ण आपला भारत देश, आपलं महाराष्ट्र राज्य आणि इथली जनता अजिबातच क्षमा करणार नाही आणि त्यांनी माफी मागावी हीच आमची मागणी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की महापौर जे आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी आहे ती केलेली आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की भाजप जी आहे ती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे त्यांनी आता दुसरा विषय पुढे आणून या विषयाला फाटा देण्याचं कारण नाही. आज आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी उभे आहोत. आज आमचा प्रश्न आहे काँग्रेसला, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, मग आम्ही या ठिकाणावरून जाऊ. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तुम्ही बिळातनं बाहेर या, या ठिकाणी या भगव्या झेंड्याखाली या. तुम्ही शिंदे आहात, तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात, टिपूची औलाद नाहीये. तुम्ही या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा, महाराजांची जय जयकार करा. अरे तुम्ही बिळात बसलाय आणि त्या ठिकाणी टिपूचं समर्थन करणाऱ्या तुमच्या प्रदेशाध्यक्षावरती पांघरून घालताय. हे बंद करा. शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत या, अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यांनी महाराजांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं आज ते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा बचाव करण्याकरता अशी जुनी धुनी
पुन्हा एकदा धुत आहेत. आज महाराष्ट्र काँग्रेसला प्रश्न विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे महाराज ही आमची अस्मिता आहे. आमच्या रक्तात शिवाजी महाराज आहेत आणि मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही टिपू सुलतान बरोबर करून तुम्हाला केवळ आणि केवळ मुस्लिमांचं लांगुल चालन करायचे. तुम्ही किती वर्ष काँग्रेस मुस्लिमांचे तळवे चाटणार असा प्रश्न या निमित्ताने काँग्रेसला विचारावा वाटतोय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानवरून जे विधान केले होतं त्या संदर्भात आता आपण पाहतोय अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. पुण्यामधली सध्या ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून सुद्धा आंदोलनानंच भाजपला उत्तर दिलं जात आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला टोला लगावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आम्हाला भाजपकडून शिकण्याची गरज नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी जोरदार टोला भाजपला हाणलेला आहे.